काय आहे? आपल्याला सकृत दृष्टीने फक्त खराब रस्ते आणि म्हणून मग तुम्ही टोल घेताय किंवा ते अन्यायकारक एवढंच माहिती आहे. पण हा इज द टिप ऑफ द आइसबर्ग. तो खाली हिमनग किती मोठा आहे आणि त्याचा तळ 25 वर्षानंतर आजही सापडत नाहीये. आपल्या देशातला सर्वात गहन प्रश्न म्हणजे टोल. सरकार दरबारी प्रचंड अनास्था असलेला हा प्रश्न जनतेला मात्र पिढ्यानपिढ्या त्रासदायक आहे. याबद्दल आज एक व्याख्यान आयोजित केले होते. खड्डेमय आता हे आजच्या विषयाचा संदर्भात महामार्गावरील खड्ड्याचा प्रश्न. आता खड्ड्याशिवाय इधर खुदा है उधर खुदा है, जहाँ नहीं खुदा है वहाँ कल खुद जाएगा असं काही प्रकार खड्डे सगळीकडे प्रकार आहे. आणि संजय शिरोडकर त्याच्यातले काय म्हणायचं गाढे अभ्यासक आणि त्यांचं पुस्तक टोल एक झोल मग दोघांचं मिळून तर याच्या संदर्भात टी व्ही किंवा अशा माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर चर्चा त्याची झाली होती. असे आज इथं आहेत. सुरुवात करण्याआधी एक गोष्ट महत्त्वाची, आपले जुगल राठींना आत्ताच एक धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला आहे. सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात त्यांनी जे काम केले आणि आपले सजगचं आहेच, पण त्या क्षेत्रात त्यांचं विशेष काम आहे, त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांतर्फे पहिल्यांदा त्यांचा काय चाललंय हे कुठेतरी आपल्याला कळण्याची गरज आहे. आणि मग चौथा, आता मी आजचा जो विषय त्या टोलकडे येतो. एक 15 दिवसापूर्वीच मी चाललो होतो सोलापूरला. तर आपण सगळ्यांनीच बघितलं असेल, हडपसरच्या थोडं पुढं शेवाळेवाडीच्या इथं एक जुना टोल नाका आहे, जो मला वाटतं 2015ला बंद झाला. नाही तो हडपसरच्या तरी 5-6 वर्ष झाली, एक 6-1 वर्ष तर नक्की झाली. ते अजूनही त्याचं थडगं तिथंच आहे. हा, पण त्याचं थडगं अजून तिथंच आहे. आणि ऑब्व्हियसली ते स्पीड ब्रेकर्स, म्हणजे प्रत्येक वाहन तिथं परत एकदा टोल नसताना सुद्धा टोल सारखं हळू जात आहे. आणि तसंच तिथून पुढे 20-1 किलोमीटर यवतच्या आणखी अलीकडे कासुर्डीला पण असंच एक थडगं आहे की जे बंद होऊन गेलेला टोल नाका त्याचंही रस्त्यावर थडगं शिल्लक आहे. मग मी एक मुख्यमंत्र्यांना मेल पाठवली, हे कुणाचं दुकान आहे ते शोधा, ते पहिलं उडवायला लावा तिथलं. कारण हे ह्याच्यामुळं सगळ्या वाहनांना अडथळा आहे, रस्त्यावर अडथळा ठेवायची कोणालाही परवानगी नाही. आणि स्पीड ब्रेकरमुळे आणखीन त्रास होतोय. एका एक्सप्रेसच्या पत्रकारांनी त्याचा फॉलोअप घेतला. त्यांनी NHAI, कारण NHAIच्या ताब्यात आहे सोलापूरवर, त्यांना विचारलं आमचा काय संबंध आहे म्हणले. ते PWDने केलेलं काम होतं म्हणजे. पण ते म्हणले मग काढत का नाही कोणाला त्रास आहे म्हणले. तसं भविष्यात आम्ही जर टोल तिथं चालू केला तर उपयोगी पडेल म्हणले. भविष्यात तिथं टोल कधी सुरू होणार परमेश्वराला माहिती. एकीकडे गडकरी सांगतात 60 किलोमीटरच्या आत टोल नाही, आणि दुसरीकडं पुण्याच्या कॉर्पोरेशन हद्दीपासून अर्धा किलोमीटरवर टोल आणि तिथंच 20 किलोमीटर दुसरा टोल, हे कसं शक्य आहे. पण कुणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. मी फेसबुकवर जेव्हा ही पोस्ट टाकली तेव्हा मला एकाने असं लिहिलं, अहो याचं काय होतंय माहितीये का, रात्रीच्या वेळेला तिथं काही लोक त्याचा वापर करतायत, बसतात जाऊन तिथं आणि बाहेरगावच्या गाड्या दिसल्या ना की अडवायचा, टोल इथं म्हणायचं, पैसे काढायचे, काहीतरी कुठल्या तरी फालतू पावत्या द्यायचे. हे उद्योग सुरू आहेत आजही म्हणले. आता हे उडवून टाकलं तर हे उद्योग बंद होतील. पण आमच्या NHAIला काही ते करावं असं वाटत नाही, PWDला वाटत नाही, महापालिकेला वाटण्याचा प्रश्न सुरू होत नाही. आणि ही 2 थडगी आजही शिल्लक आहेत. म्हणजे टोलचा त्रास त्याच्या जिवंतपणी तो होतोच, पण मेल्यावर सुद्धा, म्हणजे LIC नंतर हेच जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. LICचा वर्धापन दिन आहे त्यामुळे त्यांना. पण हे तो गेला तिथं, आता काही नाही शिल्लक, थडगं सुद्धा नाही. ते झालं नशिबाने. पण हे नाही, हे होत नाही, कारण कोणाचे तरी व्हेस्टेड इंटरेस्ट गुंतलेत त्याच्यामध्ये. पण हे व्हायला पाहिजे. दुसरं
कोशीला पण आहे, मुळशीला आहे, राजगुरुनगरला आहे, पेरनेला आहे, नगर रोडला असे खूप आहेत म्हणजे याचा. हो, याचा अनुभव. तर ही थडगी पहिली निघाली पाहिजेत, कारण हे जिंदगी के बाद विचे आहे. तेव्हा ही निघाली पाहिजे, त्याची कुठेतरी आपल्याला एक एकत्रितपणे मागणी लावून धरायला लागेल. आता आजच्या विषयाकडे येऊया. त्याच्यासाठी ट्रिगर केलं पहिल्यांदा. हे एक उद्योजक आहेत अत्यंत सेन्सिटिव्ह भागात, म्हणजे चाकणमध्ये, जिथे अत्यंत सुरक्षित वातावरण आहे, अशा चाकणमध्ये ते व्यवसाय करतात. हे पहिलं त्यांचं वैशिष्ट्य. पर्यावरणाचं खूप मोठं काम करतायत. त्या दिवशी त्यांचा मला तळमळून एक मेसेज आला. म्हणले अहो मी कोल्हापूरहून पुण्याकडे येतोय, काय चाललंय म्हणले, काय रस्ता आहे का काय, आणि परत टोलला 2 तास थांबले ते वेगळं. मग ते थोडं ट्रिगर झालं. मी आपल्या शिरोडकर, कारण आत्ता तरी या महाराष्ट्रात त्यातल्या त्या टोलमध्ये ज्यांना कुणीही म्हणजे क्वेश्चन पण करू शकत नाही अशी एकच माणूस ते म्हणजे शिरोडकर. त्यामुळे त्यांच्याशी बोललो, ते म्हणले हो येतो. आणि म्हणून आजचा विषय आपण घेतलेला आहे. तर म्हणून मी सुरुवातीला पहिल्यांदा धनंजय शेडवाळे साहेबांना थोडं त्यांचा आलेला अनुभव मांडायला सांगणार आहे. अजूनही कोणाचा असेल असा अनुभव तर तो मांडा, आणि मग संजय शिरोडकर सुरुवात करते. नमस्कार सर्वांना, सर्व सजग नागरिकांना आणि अर्थात मंचाला. 15 दिवसांपूर्वी मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2दा जायचा प्रसंग आला, आणि त्या ह्याच्यामध्ये जो अनुभव होता, मी तसा जातो कारण माझं मूळगाव तिकडेच आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. तर अत्यंत दयनीय अवस्था आहे. म्हणजे दयनीय हा शब्द सुद्धा दयनीय वाटेल अशा अवस्था त्या रस्त्याची. खरोखर म्हणजे मी अवास्तव किंवा एक्झॅग्रेशन म्हणतो असं अजिबात करत नाही. तर भयंकर परिस्थिती आहे. कोल्हापूरपासून पूर्ण पुण्यापर्यंत येईपर्यंत आम्हाला जिथे साधारणतः 4-4.5 तास लागतात, साधारणचा जो काय आपला वेळ असतो, तर 7-7.5 तास लागले त्यावेळेस. प्रचंड बांधकामं चाललेत. जे काही सर्व्हिस रोड केले जातात, त्याला स्टँड बाय म्हणून आपण, तर त्यांची अवस्था ही केवळ पावसामुळे नाही बरं का, पावसाळ्याच्या अगोदर सुद्धा अत्यंत दयनीय होती. आणि त्या ठिकाणी त्या रस्त्यावर कोणाचंही नियंत्रण नाही. त्या ठिकाणी आपण बाहेर पडणार ह्याची कोणतीही शाश्वती नाही. केवळ देवच आपल्याला पुढे घेऊन जातो आणि आपण त्यातून बाहेर निघतो, अशी परिस्थिती. आणि बऱ्याच ठिकाणी माझा हाही अनुभव आहे की बऱ्याच ठिकाणी, म्हणजे आता हे मी फक्त पुणे कोल्हापूर स्ट्रेचचं सांगतोय, पण आम्ही चाकणमध्ये पण पाहतो आहोत ज्या ठिकाणी रस्त्यांची गरज नाही त्या ठिकाणी सुद्धा आता मोठ्या प्रमाणात करोडो रुपयाचे कंत्राटं देऊन त्या ठिकाणी कामं चालू आहेत. कॉन्क्रीटचे रस्ते करायचं काम सुरू आहे. जो एकमेव पॅच आमचा तिथला 4 किलोमीटरचा वाचलेला होता, त्या ठिकाणी 60 कोटीचं टेंडर देऊन आता काम सुरू झालेलं आहे. गेली 3 महिने काम सुरू आहे. भर पावसाळ्यामध्ये ते काम काढलं गेलेलं आहे. अशीच अवस्था मला पुणे कोल्हापूरची दिसते की ज्या ठिकाणी काही नियंत्रण, प्रचंड मानसिक त्रास होतो. ह्यासाठी कोणत्याही यंत्रणेला लिहा, कलेक्टरना लिहा, डिव्हिजनल कमिशनरना लिहा किंवा मंत्र्यांना लिहा, तिथल्या स्थानिक आमदारांना लिहा. कारण बऱ्याच जणांचे हे फोन नंबर्स आहे त्या विवेक आणि जुगल सरांच्यामुळेच खरं तर आम्ही मिळवले आणि त्याचा पाठपुरावा करायचा प्रयत्न करतो. आता सरते शेवटी चीफ मिनिस्टर नाही लिहिणार. चीफ मिनिस्टर सॉरी, म्हणजे मला कुठल्या पक्षाचं काही हे नाही करायचं आहे, पण ते केवळ काय करतात, त्या समोरच्या त्या खात्याला ते पुढे पाठवून देतात. त्याच्या पलीकडे ते काहीही करत नाही. पोस्टमनचं काम करतात. दुर्दैवाने त्या खात्याकडून कधीही त्या संदर्भामध्ये कोणतीही कृती झालेली किंवा त्याचं उत्तर ह्याची सुद्धा ते तसदी घेत नाही. त्यामुळे अशी परिस्थिती आहे की अत्यंत निराशाजनक परिस्थिती आहे. हा एक भाग सांगतो आहे मी फक्त रस्त्याचा. आणि सरांनी मग काय सांगितलं, उद्योजक म्हणून त्या ठिकाणी बाकीच्या ज्या काही यातना आम्ही भोगतो त्या वेगळ्या आहेत. मला पण त्यापेक्षा जास्त खरं तर थोडीशी धोक्याची घंटा जी म्हणतो ती जी वाटते ती अशी आहे की हे लोक, हे सरकार, ह्यांचं काय होईल ते त्यांच्यातल्या लाथाळ्या, त्यांचं एकमेकांचं पाय ओढणं हा एक भाग आहे. पण मला असं वाटतं की आपण सगळ्या नागरिकांनी, ह्या सगळ्या नागरिकांसाठी उभी केलेली जी सजग नागरिक हा जो मंच आहे, तर ह्या मंचाचे विवेक वेलणकर जेव्हा हताश दिसतात तेव्हा मात्र मला ते भयंकर अंगावर येतं अक्षरशः. आणि ते म्हणतात काय करणार, तर कृपा करून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की त्यांच्यावरही वेळ आणू देता कामा. हे काय करू शकतो यासाठी अधिकाधिक खरं सांगायचं पाठपुरावा आपण सगळ्यांनी खरं तर करणं गरजेचं आहे. सगळ्यांचा पाठिंबा त्यांना मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी सातत्याने आपण आपल्या भागातले जे काही आपले प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण मांडावेत. मुख्यमंत्र्यांना मेल ID झटकन गुगलवर आपल्याला मिळू शकतो.
तो घेऊन त्याला पाठवावा एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि अशा पद्धतीनेच खरं तर लोक दबाव असेल आणि लोकांना वाटलं तरच या गोष्टी घडतील ह्या देशामध्ये असं मला वाटतं. धन्यवाद. नमस्कार. आता धर्मेंद्र सरांनी सांगितलं ते अगदी बरोबर आहे. आता सरांनी जे सांगितलं की 60 किलोमीटर अंतरात टोल नसावा असं, आणि गडकरी साहेब हसत हसत म्हटले ते मला खूप लागलं. म्हटलं कदाचित आमची लोक 40 किलोमीटरमध्ये वसूल करत असतील. अरे संसदेमध्ये तुम्ही बोलताय आणि एवढ्या मोठ्या लेवलचा माणूस बोलतोय. तर मग मी त्यांना मेल लिहिलेली आहे. त्यानंतर त्यांच्या ऑफिसला फोन केला. 3 दिवस फोन केल्यानंतर तो तिथला जो कोणी असेल फोन उचलणारा म्हटलं असं बोलत असतात खूप जण. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. 60 किलोमीटरमध्ये तुम्ही सांगताय टोल नाही. मी NHAला फोन केला दिल्ली ऑफिसला. म्हटले त्यांच्या साईटला मी सर्क्युलर शोधलं, कुठंही सर्क्युलर नाही. तिथं 1-2 ऑफिसरला फोन करायचा प्रयत्न केला, त्यांनी ह्याचा नंबर पण सर्क्युलर आहे असं कुणीही बोललं नाही. सर्क्युलर आज तरी मला कुठे अवेलेबल दिसलं नाही. त्यामुळे ही खरंच शोकांतिका आहे. आणि मी जेव्हा प्रिन्सिपल सेक्रेटरी आता रिटायर्ड झालेले डॉक्टर नितीन गिरी त्यांना फोन केला, ते म्हटलं तुम्ही माझ्याकडे कसं येतात, तुम्ही तुमच्या कमिशनरला सांगायला पाहिजे. म्हटलं सर जेव्हा आम्ही नंदीला हलवून थकतो तेव्हा शिवाकडे जातो, आणि म्हणून मी तुमच्याकडे गेले 2 वर्ष एक मेल दिलेले आहेत, बऱ्याच मेल दिल्या, त्याचं उत्तर सुद्धा तुम्ही दिलेलं नाही. त्यानंतर बिलीव्ह मी दुसऱ्या 2 दिवसात माझ्या 25-26 मेलला फक्त फॉरवर्ड पुन्हा आलं. तेव्हा मी चक्क प्रिन्सिपल सेक्रेटरीला असं लिहिलेलं आहे की तुम्ही पोस्टमनचा जॉब करताय विच इज नॉट एक्सपेक्टेड. तेव्हा सगळ्यांना विनंती आहे की असे जे आता ईमेल आणि अवेलेबल आहेत आपण त्याच्यावर शॉवरिंग केलं पाहिजे. तेव्हा काहीतरी गोष्टी हलायची शक्यता आहे. अधिकाधिक दबाव हा निर्माण व्हायलाच हवा. आणि त्याशिवाय अजिबात म्हणजे कुठलीही व्यवस्था हलत नाही आहे. एवढं सांगायचं. धन्यवाद. पुणे सोलापूर रस्त्यावरती इंदापूरला बायपासला लागताना आणि सोडताना दोन्ही ठिकाणी काम चालू होताना तिथे मला कधी, मी एवढ्या वर्ष लातूरला जातोय, सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री कधी येता जाता कधी गर्दी लागली नाही. पण तरीही तिथे अंडरग्राऊंड काम चालू केलेलं आहे आणि वरून वेगळे रूट्स ठेवलेले आहेत, त्याची गरज नव्हती. हे वाढीव खर्च झाल्यामुळे कुठेतरी टोलवरती येण्याचा इम्पॅक्ट होतं मला असं वाटतं. कारण गरज नसलेल्या गोष्टी काढल्या चालल्या, एवढं मला फक्त सांगायचं. माझं नाव संजय शिरोडकर. 2017 सालचा सगळ्यात नागरिक मंच पुरस्कार मिळालेला आहे. ते RTIच्या कामं करतात. पण माझा मेन RTI पण टोलसाठीच जवळजवळ आतापर्यंत मी 4-5 हजार वेळा RTI वापरलेला आहे. तुम्हाला एक 2 पुस्तक दिले त्याच्यावर. मी पहिलं सोल्युशन सांगतो, कारण हे आता गेली 25 वर्ष आम्ही बघतोय. 1999 साली हा टोल सुरू झाला. तो कसा सुरू झाला बघ. व्याप्ती काय आहे आपल्याला सकृत दर्शनी फक्त खराब रस्ते आणि म्हणून मग तुम्ही टोल घेताय किंवा ते अन्यायकारक एवढंच माहिती आहे. पण हा इज टिप ऑफ द आइसबर्ग. तो खाली हिमनग किती मोठा आहे आणि त्याचा तळ 25 वर्षानंतर आजही सापडत नाहीये, इतकं मोठं आहे. आणि हे करत असताना 2007 सालापासून त्याचा प्रॉपर अभ्यास सुरू केला. आणि अभ्यास सुरू केल्यानंतर प्रचंड वाचायला लागलेलं, लक्षात घ्या. कॉन्ट्रॅक्टच्या कॉन्ट्रॅक्ट वाचायला लागलेले. आणि जसं आपण म्हणतो ना की ज्ञानेश्वरी म्हणा त्या कुठलाही धर्मग्रंथ वाचल्यानंतर दरवेळेला नवीन अर्थ निघतो. हे असं आमच्या बाबतीत झालेलं आहे. इनफॅक्ट मी, विलंकर साहेब आणि आणखीन 1-2-3 ऍक्टिव्हिस्ट यांच्या 2016 पासूनच्या केसेस आजही पेंडिंग आहेत हायकोर्टामध्ये. न्यायालयाचा मान राखून सुद्धा मी भाष्य करणार आहे, हे लक्षात घ्या. आणि हे करत असताना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की तो तळ आजही म्हणजे सापडतच नाहीये, इतकं ते खोल आहे. त्याच्यामुळे खराब रस्ते हे मी तुम्हाला सांगतो हार्डली 2-3% आहे. अजूनही पुरा पिक्चर बाकी आहे. ते तुम्हाला मी पुरा पिक्चर दाखवत आहे. कदाचित वेळ कमी पडेल, मला थांबवा तुम्ही, कारण हा विषय इतका मोठा आहे ना की एका सेशनमध्ये होऊच शकत नाही. मी अख्खा विषय सोडा, मी फक्त मुंबई एंट्री पॉईंट, मी फक्त मुंबई पुणे एक्सप्रेसवे यावर 3-3 तास बोलू शकतो, इतकी झोल आहे. आणि टोल एक झोल
हा जो शब्द आहे याचे जन्मदाते आम्हीच आहोत आणि त्याच्यानंतर पण राजकारणी लोक वाचत आहेत. आता हे बोलत असताना कदाचित थोडं मोठं राजकीय भाषा होईल, पण तेवढं समजून घ्या, कारण ती शेवटी ती चीड आहेच. करदाते म्हणून, माणूस म्हणून, मतदार म्हणून, आणि गेले 25 वर्ष हे सगळा अवस्था त्याच्यामधून झालेली आपली मुस्कटदाबी, अवहेलना, कुचंबणा, जे काही शब्द मराठीमध्ये असतील ना ते सगळे लागू आहेत. आणि मग जाता जाता पुणे सातारा हा जो प्रोजेक्ट आहे किंवा त्याच्या पुढे सातारा कागल, तुम्ही आता जे बोललात ना ते मी अगदी डिटेल करून सांगतो. आणि हे कसं करतात छाती ठोकपणे तुमच्या छातावर बसून हे पण मी सांगणार. आणि हे घडवलं गेले हे लक्षात घ्या. मी काय स्टेटमेंट करतोय, इट इज अ ब्रॉड डे लाईट रॉबरी. हा दिवसा ढवळ्या दरोडा आहे आपल्यावर. कसा हे बघा. आणि याला सगळे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहेत. सरांनी मगाशी सांगितलं, आजही माझं चॅलेंज आहे, कोणी चॅलेंज करावं माझ्या कुठल्याही स्टेटमेंटला. मी कित्येक मीडिया हाऊसेस, कित्येक राजकारणी, अगदी मी नावं घेऊ शकतो इतके आजही ते टॉप लेवलला मंत्री आणि बऱ्याचशा मोठ्या मोठ्या पोझिशनवर आहेत, सगळ्यांना मी आवाहन आणि आव्हान दोन्ही केलं होतं. तुम्ही पब्लिक डिबेटमध्ये या, जनतेतर्फे आम्ही प्रश्न विचारू, तुम्ही उत्तरं द्यायची. हा जवळजवळ 15-16 वर्ष आमचा प्रयत्न चालू आहे. एकही मीडिया हाऊस किंवा एकही तत्कालीन मंत्री महोदय म्हणा किंवा इंजिनियर म्हणा, PWD असेल, नॅशनल हायवे असेल, जे कोणी असतील, एकानेही ते होऊ दिलं नाहीये किंवा येतच नाही, कारण त्यांच्याकडे नाहीच आहे, कारण हा फ्रॉडच आहे. इट इज अ फ्रॉड. पण हे करत असताना फक्त जनतेनेच का भरडायचं? आणि सर्वात वाईट गोष्ट काय माहिती आहे, आपल्याला रागच येत नाही. आपल्याला रागच येत नाही. मग आता सोल्युशन काय? आता ईमेल, पत्र, कोर्ट केसेस आम्ही सगळं केलेलं आहे, करून भागलेलो आहे, आणि प्रत्येकाने पण करावं, त्याबद्दल दुमत असं काही कारण नाही आहे. परंतु मी तर म्हणतो सर्वात जाणीव उपाय म्हणजे आपल्या लोकप्रतिनिधीला पकडणे. कारण त्याला निवडून दिलेलं आहे, तो रिप्रेझेंटेशन करतोय, तो विधानसभेत, विधान परिषदेमध्ये, लोकसभा, राज्यसभामध्ये आपलं प्रतिनिधित्व करतोय, त्याचीच जबाबदारी आहे आता या त्रासातनं वाचून काढायची. आता तो का काढत नाही त्याची कारण तुम्हाला मी सांगणार आहे. हे सगळं मी दाखवणार आहे तुम्हाला. ही छोटीशी एक प्रेझेंटेशन, पण हे करता करता मी बऱ्याच गोष्टी बोलणार आहे. तर माझ्या मते हा जिज्या गरज आहे किंवा त्याच्यापेक्षाही वाईट आहे. आणि याच्यावर जोपर्यंत जन आंदोलन, लोकचळवळ जोपर्यंत उभं राहत नाही तोपर्यंत हा विषय कधीच संपणारा नाही, कारण हा भस्मासूर आत्ता झालेला आहे. आणि हे आम्ही गेल्या 15-16 वर्षात किंवा 20 वर्षामध्ये आम्ही बेंबीच्या देठापासून ओरडत आहोत. पण असे आम्ही थकलेलो नाहीये, आम्ही बोलतच राहणार. हा टोल एक झोलच आहे, इट इज अ ब्रॉड रेट रॉबरी, ते आहे. पण ते किती मोठ्या प्रमाणात झाले ना, याचं एक तुम्हाला उदाहरण दाखवतो की आकडेवारीवर तुम्हाला कळेल. नॅशनल हायवे NHAI जुन्या वेबसाईटवर किंवा नॅशनल हायवे आणि TIS याचा ऑप्शन आहे, टोल इन्फॉर्मेशन सिस्टीम, आणि त्याच्यामध्ये ॲट अ ग्लान्स नावाचा एक ऑप्शन आहे. आजच्या घडीला, आता हा आकडा तुम्हाला इथून दिसणार नाही, आजच्या घडीला नॅशनल हायवेवरचे टोल प्लाझा जो आहे हे किती झालेत माहिती आहे का? 1013. आणि हे स्टेट वाईज कुठे कुठे आहेत त्याचा चार्ट आहे, हे सगळ्यांना मिळू शकेल. 1013 म्हणजे 1999-2000 साली हे सुरू झालं सगळं चक्र. 2000 ते 2014 हा एक टेन्युअर होता, बरोबर आहे. त्याच्यामध्ये साधारणपणे 360 टोल झालेले होते. 2014 नंतर परत एक टेन्युअर आहे, आजचा काय तर 360, आणि आत्ता 2014 म्हणजे आत्ताचा आकडा 1013. सो इमॅजिन करा, त्या 14 मध्ये जेवढे आकडे होते ना त्याच्या दुप्पट आकडे हे गेल्या 10 वर्षामध्ये वाढलेले. त्याच्यामुळे कोणी बोलत असेल की आम्ही सुरू केला, आम्हीच बंद करणार, हे दादा तर खोटं आहे, खोटं आहे. आणि जसं ते असे बरेच काय काय बोलून जातात, आत्ता तुम्हीच बोललात ना, ही वस्तुस्थिती आहे. असे कित्येक स्टेटमेंट मी तुम्हाला दाखवेन
की त्याचे सर्क्युलर्सच त्यांनी काढली नाही. क्लासिक एक्झाम्पल, एकनाथ शिंदे साहेबांचा जेव्हा सार्वजनिक बांधकाम मंत्री होते तेव्हा त्यांचं पिवळी पट्टीबद्दलचं स्टेटमेंट आहे, व्हिडिओ आहे, सगळं झालेलं आहे. आदेश लिखित कुठेही नाही. बरोबर आहे. अत्यंत वाईट अवस्था आहे. व्याप्ती हा नुसता पैशाचा झोल नाही आहे, तो तर आहेच आहे, परंतु आणखी बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. टोल वसुली, वाहन संख्या, पिवळी पट्टी, टोल पावती, रिटर्न पावती. मी तुम्हाला हे इलॅबोरेट करून सांगणार आहे. दैनिक, मासिक पास, फास्टॅग, टोल हेल्पलाईन, कर्मचारी यादी, सुविधा, कंत्राट, पॉलिसी, रिपोर्ट, नियम, ऑडिट, जाहिरातीचे हक्क, जमिनीचा वापर, FSI, विविध भाडे करार, विविध प्रकारचे टॅक्स एक्झम्पशन, पथकर, अधिभार, सेस, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकार कर, टोल कंत्राट, एजन्सी, इंटरनल ऑडिट, PAG ऑडिट, CAG ऑडिट. एवढी व्याप्ती मोठी आहे ना या विषयाची. जर ठरवलं ना तर हा एक विषय अख्खा भारत परत एकत्र करू शकतो. मी जनतेच्या दृष्टिकोनातून बोलतोय. एवढा तो व्यापलेला आहे आणि त्याचा आज भस्मासूर झालेला आहे. म्हणजे कुठलंही स्टेट, अगदी तुम्ही जर नॉर्थ ईस्ट पकडलं, कारण तिथे फक्त डोंगरच डोंगर आहेत, तर ते 2-4 स्टेट सोडल्या तर एकूण एक स्टेटमध्ये टोल आहेत आणि दिवसाकडे. पूर्वी त्याचा ॲव्हरेज महिन्याला, मी नॅशनल हायवेबद्दल फक्त बोलतोय, महिन्याला साधारणपणे 7-8 यायचे, सुरू व्हायचे. आज त्याचं ॲव्हरेज रोज एक अख्ख्या भारतात कुठे ना कुठे चालू होते. रोज एक. ही सरासरी किती भयावह आहे, एकदम डेंजरस आहे, हे लक्षात घ्या. बरोबर. मग काय करू शकतो? हा उपाय नक्की आहे, परंतु परत फिरून फिरून मुद्दा येतो, मांजराच्या गळ्यात घंटा कोण मारणार. पण हे जी कलमं आहेत ना, ही तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे. ही सगळी कलमं अगदी व्यवस्थितपणे या सगळ्या गोष्टीला लागू आहे. ते काय कलमं आहेत ते तुम्हाला मी नंतर एक्सप्लेन करून सांगेन. आता या सगळ्या गोष्टी अवेअरनेस, जसं आम्ही आमच्या परीने खूप प्रयत्न करतोय, गेले 15-16 वर्ष तर नक्की करतोय. परिषदा आम्ही घेतल्या, प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, कोर्टामध्ये गेलेलो आहोत, सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहोत. सरकारी जी सरकार होती त्या सगळ्यांशी आमचं पत्रव्यवहार, भांडणं, सगळं चालू आहे. सो कुठेतरी हा विषय दगदगता ठेवणं गरजेचं आहे. अदरवाईज मी म्हटल्याप्रमाणे भस्मासूर होऊन गेलेला आहे आणि याचा प्रचंड मनस्ताप होतोय सगळ्यांना. पण म्हणून एका प्लॅटफॉर्मवर एकत्र येणं हे अजूनही होत नाहीये. कोल्हापूरचं मी तुम्हाला उदाहरण देईल. पण कोल्हापूरचा टोल बंद झाला, पण त्याची रिपरकशन्स काय किंवा त्याच्या पश्चात सुद्धा काय गोष्टी आहेत ती कोल्हापूरची एक स्टोरी तुम्हाला मी दाखवणार आहे याच्यामध्ये, की अजूनही बरेचसे प्रश्न अनुत्तरित आहेत. हे लक्षात घ्या. म्हणजे नावाला तिथे टोल बंद झालेले आहे, ती स्टोरी एकदम क्लासिक आहे. कोल्हापूर सारखं आंदोलन प्रत्येक शहरामध्ये झालं पाहिजे, लक्षात घ्या. बरोबर आहे. त्यानंतर हे बेसिक नियम आहे ना, ह्या टोलवाल्यांनी राज्यघटना सुद्धा पायदळी तुडवलेली आहे. राज्यघटनेपेक्षा कोणी मोठा आहे का? तरी सुद्धा नाही. कलम 15ब सार्वजनिक म्हणजे जो काही कन्सोलिडेटेड स्टेट ऑफ फंड येतो त्या फंडमधनं तुम्हाला रस्ते देणं बंधनकारक आहे. हे असून सुद्धा बरं त्या ह्याच्यामध्ये कुठले कुठले टॅक्सेस जातात, ऑलमोस्ट डायरेक्ट इनडायरेक्ट सगळे. अगदी थेट रस्त्याकरता जर बोलायचं झालं तर थेट म्हणजे हा किस्सा सुरू कसा झाला तर 1996 साली सेंट्रल रोड फंड स्थापन केला, एक कायदा केला, एक फंड स्थापन केला. त्याच्यामध्ये मग फंड कसा येणार म्हणून 1997, 96, 99 साली सेंट्रल फंड, रोड फंडच्या नावाखाली तुमच्या पेट्रोल आणि डिझेलवर सेस चालू केला. बघा कसं घडवलंय. मग तो सेस जो जमा होतो तो आजतागायत चालू आहे. त्याच्या पहिल्या वर्षाला त्याचं कलेक्शन होतं 2000 कोटी. आज कदाचित ते 2 लाख 3 लाख कोटी क्रॉस झालेला आहे वर्षाला. तो आजतागायत चालू आहे. पेट्रोल आणि डिझेलवर सेस, हे लक्षात घ्या. आणि त्याचं उद्दिष्ट काय होतं तर ह्या पैशातनं तुम्ही भारतातले महामार्ग, राज्यमार्ग, ग्रामीण भागातले रस्ते पण पर्पजफुली नॅशनल हायवे बांधणे आणि त्याचे हे करणे, मेंटेनन्स करणे. बरोबर आहे. असं क्लिअर कट लिहिलेलं आहे. तो फंड आजही चालू आहे. मग तो जर 2 लाख कोटी 3 लाख कोटी तुम्हाला जर मिळतो आहे
मग तुम्ही टोल का चालू केलं? असे कित्येक केस आहेत. मग आता या योजनेला नाव काय द्यायचं? तुम्हाला चतुष्कोण आठवत असेल, क्वाड्रिलॅटरल चतुष्कोण. मग त्याचं नाव काय दिलं? NHDP, नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट फेज 1, साल 2000. 1996-99 ज्या कोणाचं सरकार होतं ते किती क्लासिक बाहेर आले बघा. मग आज फेज 1, फेज 2, फेज 3, फेज 4, 5, 6, 7, आज 8वी चालू आहे. बरोबर आहे. मग जसं म्हटल्याप्रमाणे की पुणे सातारा रस्ता जो दुपदरी होता, त्याच्यानंतर सातारा कागल जो दुपदरी होता 2000 साली, बरोबर आहे, तो दुपदरीचा 4 पदरी केला. बरोबर आहे. पुढचा पण दुपदरीचा 4 पदरी केला. आता दोन्हीचं गेले 10-12 वर्ष 6 लेनिंग, म्हणजे एकच जागा दुपदरीची 4 पदरी, 4 पदरीची 6 पदरी, 6 पदरीची 8 पदरी, 8 पदरीची 12 पण जातील लोक. आणि एक्सप्रेसचा 8चा घाट चालला होता, पण ते न करता मग अचानक काहीतरी मिसिंग लिंक सुचलं त्यांना. म्हणजे टोल कंटिन्युअस चालू करण्याकरता, राहण्याकरता हे कसं घडवलं जाते लक्षात घ्या. बरोबर. बरं, मग हे लोक आक्षेप घेऊ शकतात, मग डेव्हलपमेंट नको आहे का? पाहिजे ना. पण हे करत असताना रस्त्याचा दर्जा आणि वाहतूक याचा ताळमेळ तुम्ही लावणार आहात की नाही? बरोबर आहे. त्याचं एक टेक्निकल तुम्हाला. आणि टोल हा शब्द कसा आला आणि टोल ह्या शब्दाचा अर्थ काय आहे आणि त्याचा आता विपर्यास कसा होतोय हेही तुम्हाला मी सांगणार आहे. आणि ही क्लासिक 2 एक्झाम्पल आहेत की टोल, आदर्श टोल कसा असावा. तर रोड क्रॅशिंग इन सिंगापूर ही टायटल तुम्ही गुगलवर टाका, तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल, सुंदर मिळेल, अप्रतिम आहे. आणि सलिक इन दुबई, सलिक म्हणजे अरेबिक शब्द आहे, सलिक म्हणजे स्विफ्ट, फास्ट. तर ही सिस्टीम, टोल सिस्टीम दुबईमध्ये, त्याचा एक छोटासा 1.5 मिनिटाचा व्हिडिओ पण आहे, तो पण दाखवतो. आणि काय वेगाने वाहनं जात आहेत, कुठेही टोल प्लाझा नाहीये, कुठेही टोल प्लाझा नाहीये, तरी सिस्टीम वर्केबल आहे, चालू आहे. बरेचसे आपले स्टेटमेंट मिळतात की रस्ता चांगला हवा असेल तर टोल द्यावा लागेल वगैरे. ऍब्सोल्यूट भंपकपणा आहे, ऍब्सोल्यूट भंपकपणा आहे. खोटं बोलतात ही लोक. आणि आतापर्यंत आपल्याला खोटं बोलून आपल्याला मूर्ख बनवलेलं आहे. मी मुद्दाम असंस्कृत शब्द वापरत नाहीये. हे एक प्रपोजल होतं. आता सर्वात जास्ती त्रास कोणाला होतोय तर मालवाहतूक आहे, रस्त्यावर जाणारी मालवाहतूक. म्हणजे तुमच्या त्या मोठमोठे ट्रक पासून ते कंटेनर, मग ते 6 व्हील पासून 12, 16, 20, 24, 25, 26, 30, 36 किती मोठे ते असतात. या सगळ्यांना बिचारांना सर्वात जास्ती त्रास आहे, राईट. कारण त्यांची व्हेकल एवढी मोठी दिवसात 1000 किलोमीटर चालली तरच ते परवडतं. आज या सगळ्या बॅड रोड्स, हे टोल प्लाझा, हे थांबणे, हे लांबत लांब रांगा, सोय नसणे, नीट न वागवणे, या सगळ्यांमुळे त्यांचा प्रवास जास्तीत जास्त 350-400 किलोमीटर होतोय. हे चुकीचं नाही का? पण हे करताना मालवाहतूक किंवा ट्रान्सपोर्टवाले हे सुद्धा 2015 साली ऑक्टोबर 1 ते 5-6 यांनी देशव्यापी बंद आखलेला टोलच्या विरोधात. अक्षरशः त्या 5 दिवस आहे ना, सगळं थंड आलेलं. त्या तत्कालीन सरकार त्यावेळेला काय म्हणतात मेटाकुटीला आलेलं. 6 तारखेला गडकरी साहेबांबरोबर मीटिंग झाली. बऱ्याचशा त्यांना सांगितलं आम्ही हे करू ते करू ते करू ते करू, संप ते थांबवला. जी काही कमिटमेंट दिलेली आहे ती आज सगळ्यात पूर्ण नाही झालेली. ही गोष्ट आहे 2015ची. आज काय आहे 2024. त्यावेळेला या लोकांनी प्रपोजल पण दिलं होतं. 2014, 15, 16 तत्कालीन पंतप्रधान, त्याच्या आधी 2012 तत्कालीन पंतप्रधान लिखित आहे, पब्लिक डोमेन मध्ये सगळं आहे की तुम्ही टोल बंद करा, आम्हाला सिमलेस ट्रॅफिक द्या. बघा, तुमचा जो टोल वसूल होतो तो आकडा आम्हाला सांगा. बघा, आम्ही तो तुम्हाला एक रकमी दरवर्षी 1 जानेवारीला फुल ऍडव्हान्स द्यायला तयार. बघा, म्हणजे काय काय घडलंय लक्षात घ्या. तुम्ही एवढं समजू नका की कोणी काही करत नव्हतं. सगळं आपापल्यापर्यंत सगळे पर्याय लोकांनी, संघटनांनी, ट्रान्सपोर्टवाल्यांनी सगळे उपाय देऊन झालेले आहेत. पण ते परत असं जर ऍक्सेप्ट केलं असतं दुकान बंद झालं असतं. वस्तुस्थिती आहे.
मग मग आकडा काढला गेला, मग किती आहे त्यावेळेचं टोल कलेक्शन नॅशनल हायवेचं. ही गोष्ट आहे 2012, 13, 14 बरं का. त्यावेळेचा आकडा होता साधारणपणे 25,000 कोटी. किती? 25,000 कोटी नॅशनल हायवेला RTA वापरला गेला. त्यांनी सांगितलं अख्ख्या देशाचं कलेक्शन 25,000 कोटी आहे. ते म्हणाले ओके डन, आम्ही तुम्हाला 25,000 कोटी दर देतो आणि दरवर्षी 10% वाढवून देतो. एवढं सगळं झालेलं आहे लक्षात घ्या आपल्या देशामध्ये. पण प्रपोजल घेतलं, वासनात गुंडाळलं गेलं. याचं कारण काय? कारण कागदावरचा आकडा आणि असलियतमधला आकडा याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. याला अंडर रिपोर्टिंग म्हणतात, जे आम्ही आमच्या केसमध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये प्रूव्ह केलेलं आहे. निर्णय होत नाही अलिदा, हे काय आमच्या हातात नाही आहे. अंडर रिपोर्टिंग होतं. जिथे 100 वाहनं जातात तिथे 35 दाखवली जातात, 40 दाखवली जातात, 50%. आम्ही सरासरी 50% अंडर रिपोर्टिंग आहे, आजही आहे, फास्टॅगच्या जमान्यामध्ये सुद्धा आहे. हे लक्षात घ्या. उद्या चालून तुमच्या अकाउंट डायरेक्ट तुम्ही लिंक करणार आणि हे करणार. मी म्हणतो हा जर झालं तर हे डिझास्टर होणार. तुमच्या डायरेक्ट अकाउंट मध्येच हे लोक घाला घालणार. कारण आता फास्टॅगमुळे क्लोनिंग झालेलं आहे. माझी गाडी घरी आणि 32 कुठून तरी हरियाणामधून ते कट होत आहे. सो या सगळ्या गोष्टी होतात. जर तुम्हाला तुमच्या अकाउंट डायरेक्ट लिंक केलं गेलं संपून जाल तुम्ही. म्हणजे आणि हे करू द्यायचंच नाहीये, लक्षात घ्या. आम्ही आमच्या घरी प्रयत्न करूच, पण दिस इज ऍब्सोल्यूट. आय मीन ब्लंडर पेक्षा ब्लंडर हा शब्द कमी पडेल. सो ते प्रपोजल दिलं गेलं होतं, बरोबर आहे. आता साधारणपणे मग किती आकडा होऊ शकतो? तुम्ही जे गणित करा. आज 1000 टोलचं गणित आहे. 1013चा मी तुम्हाला आकडा दाखवला. हिशोबाला 1000 करा. आज नॅशनल मी जे आकडे म्हणतोय ना सगळे पब्लिक डोमेन मध्ये आहेत किंवा RTA वापरा. आज देशभरामध्ये 1.5 कोटी नॅशनल हायवे परमिट बस आणि ट्रक आहे. किती? त्यातले 60 ते 70% रोज महामार्गावर धावत असतात रोज, बरोबर आहे. आणि रोज किमान 4-5 टोलमधून जातात. ते 4-5 सोडा, एकच टोलचं गणित घ्या आणि 1000 रुपयाचं गणित करा. 1.5 कोटीच्या 60% साधारणपणे हिशोबाला 1 कोटी आकडा घ्या. 1 कोटी आकडा, 1000 टोल, 1000 म्हणजे 1000 करा रोजचं गणित. गुणिले 365. हा आकडा आता 1.5 लाख कोटीपेक्षा जास्त आहे. आता हे जेव्हा आम्ही सांगतोय ना, लोकांना विश्वास नाही बसत. नका ठेवू ना, तुम्हीच करा, तुम्हीच RTA वापरा. हे सगळं आहे. ट्रान्सपोर्ट कमिशनर TCI, ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि IIM कोलकाता यांचे 2007, 2007, 2008, 2012, 2013, 2014, 2015 3 रिपोर्ट आहेत टोलवर. आणि टोलमुळे ज्या रांगा लागतात आणि फ्युएल लॉस, ह्युमन वर्किंग आवर लॉस, एफिशियन्सी लॉस, इकॉनॉमी लॉस, सगळं ते आहे. मी येतोय त्याच्यावर. तर तो आकडा 2014-15च्या रिपोर्टमध्ये त्यावेळेला 87,000 कोटी होता. काय होता? 87,000 कोटी. ज्या टोल प्लाझावर रांगा लागतात ना, त्याच्यामुळे फ्युएल लॉस, कारण गाडी चालू असते, गाडी बंद नाही करतायत, आणि त्यामुळे मग जेवढी लोक तिथे अडकलेली आहेत, हे अख्ख्या देशाचं गणित. तर 2014-15चा आकडा तर 87,000 कोटी आणि गडकरी साहेबांनी तो मान्य पण केला होता. आणि त्यावेळेला टोल कलेक्शन किती होतं? 34 किंवा 35,000. मग 35,000च्या कलेक्शन करता तुम्ही देशाच्या 87,000चं इकॉनॉमीचं नुकसान करताय. आणि त्याच कालावधीमध्ये हे 25, 30, 35,000 कोटी आम्ही देतो, हे प्रपोजल येऊन सुद्धा केलं गेलं नाही. आता वस्तुस्थिती कळते हा विषय किती गंभीर आहे. लोक जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही किंवा आपल्या लोकप्रतिनिधीला घेऊन रस्त्यावर उतरत नाहीत, तोपर्यंत काहीही होणार नाही. आता लोकप्रतिनिधी काय यायला पाहिजे हे मी वेगळं सांगायची गरज नाही. आणि ते लोक कुठल्या प्रिव्हिलेजमध्ये जगतायत, ते त्याचा किती त्रास होतोय हे तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि ती यादी किती आहे
आणि माननीय मंत्री साहेबांनी एक शब्द वापरला होता, तो तर इतका गुंतलाय ना अजूनही, ते स्टेटमेंट पण तुला दाखवतो मी. कोल्हापूर टोल आहे, दिसत असेल तरी वाचतो मी. क्लासिक एक्झाम्पल आहे. टोल बंद झाले काय? बंद झाले. अगदी शाळकरी मुलांपासून अगदी शेकडो हजारो लाखोंचे मोर्चे मीही पाहिले कोल्हापूरमध्ये. बऱ्यापैकी त्या समितीला टेक्निकली मदत मी केली होती. टेक्निकली की विषय किती तांत्रिक आहे, कसं समजावून पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. तर तो कॉन्ट्रॅक्ट ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे होता, बेसिकली सगळे रस्ते नीट करायचे, चांगले करायचे, सुवेज करायचं, फुटपाथ बांधायचे वगैरे वगैरे वगैरे. असं तो त्या साधारणपणे 2007-08 साली कॉन्ट्रॅक्ट दिला गेला होता. त्याचं कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू 95 कोटी होती, बरोबर आहे. पण नंतर मग सुरुवातीच्या नोटिफिकेशनमध्ये फक्त 4-5 ठिकाणीच एंट्री पॉईंटवर टोल बांधायचं ठरलं होतं. आता तो प्रोजेक्ट टेक्निकली IRDP म्हणतात, इंटिग्रेटेड रोड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. असे पुण्याच्या आसपास पण होता, बारामतीच्या आसपास पण होता, कोल्हापूरच्या आसपास पण होता, नागपूरच्या आसपास, सोलापूरला पण आहे, आजही चालू आहे सोलापूरला पण. अगदी म्हणजे ती भळबळती जखम आहे. एक सुपर नॅशनल हायवे जो सोलापूर ते अक्कलकोट जातो आणि त्याच्यामध्ये ह्या IRDP मधला एक खोपट त्याच्यामध्ये किती वाईट दिसतं ते, उडवायला नको ते. एनिवे, सो 95 कोटी. त्याच्यानंतर मग लोकांनी आंदोलनं सुरू केली आणि त्यावेळेला सर्वपक्षीय आंदोलनं, त्या राजकारणामध्ये न जाता लोक रस्त्यावर उतरली. ही वस्तुस्थिती आहे, लक्षात घ्या, राईट. त्याच्यानंतर मग कोर्टामध्ये केसेस झाल्या, भरपूर झाल्या, 4-4, 5-5 झाल्या, मिटिंगा झाल्या, समित्या नेमल्या, हे करत हे करत. त्याच्यानंतर मग तो आकडा वाढत 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 125 कोटी झाला की नाही, एवढा खर्च झालाच आहे. त्याच्यानंतर तो वाढती 150 गेला. कोर्टाच्या माध्यमातून ऑर्डरही आणून तो आकडा 290 कोटीपर्यंत नेला गेला. बघा कसं होतं. मग एवढं होत सुद्धा मग प्रेशर आला. 2014 साली नवीन तत्कालीन गव्हर्नमेंटनी तो टोल बंद केला. म्हणजे सगळं झालं का? दिसायला काय दिसलं? टोल बंद झाला. पण ते छाताळावर आता सुरुवातीला कागदावर 5 होते, मग 7 झाले, मग 8 झाले, मग 9 झाले. म्हणजे कोल्हापूरमध्ये जाणारा एकही रस्ता तरी सोडला नाही. एक तर रस्ता खिंडीमध्ये नाही करून तरी, तोही बंद केला. 9 टोल नाके सुरू झाले. आता दिसायला 9च्या 9 ठिकाणी आजही ते कन्स्ट्रक्शन्स आहेत दुर्दैवाने. सो महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ नुकसान भरपाई आजचा जर आकडा तुम्ही बघितला तर किती भरपाई दिलेली आहे? जो 95 कोटीचा प्रोजेक्ट होता, 500 पेक्षा जास्त ऑफिशियली नुकसान भरपाई देऊन झालेली आहे. मग काय मिळवलं आपण? जनतेला काय मिळालं? त्याच्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेने अलग नुकसान भरपाई दिली का? कारण तो त्यांचा कॉन्ट्रॅक्ट होता. लँड ओनर MSRDC होती. कोल्हापूर महानगरपालिकेने आता बघा कसे फायदे मिळतात. त्याच कॉन्ट्रॅक्ट मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेने 3000 स्क्वेअर मीटर जागा दिलेली त्यांना. त्याचे काय झाले? त्याच्यावर वाढीव FSI मिळणार होता. त्यात झालेला फायदा त्या नुकसान भरपाईमधनं वजा केला का? तुम्ही लक्षात घ्या. परत टोल हा नुसता गर्दी आणि रस्ते खराब इतका मर्यादित नाहीये. त्याला कंगोरे बघा किती आहेत. आणि हे टॅक्स एक्झम्पशन मिळतात, त्यांना हा FSI मिळतो, जमिनीचे फायदे मिळतात, त्याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाहीये. यांना अम्युनिटीज करायला मिळतात, त्याची भाडी मिळतात. एकंदरीत प्रोजेक्ट कॉस्ट असते ना, हा फक्त टोल बंदच वसूल करायचा नसतो, तर त्याच्यामध्ये हे जे फायदे, ऍडव्हर्टायझिंग राईट्स मिळतात, अम्युनिटीज तुम्ही सुरू करू शकता, फूड प्लाझा करू शकता, तो जमिनीवर तुमचा कुठलाही वापर तुम्ही करू शकता. या सगळ्यात मिळणारं उत्पन्न या सगळ्या कॉस्टशीट मधनं कमी करायचं असतं. ते कमी केल्याचं एकही उदाहरण नाही दुर्दैवाने. कामाचे गुणवत्ता मूल्यांकन होणार होते, त्याशिवाय भरपाई देणार नव्हते. ते गुणवत्ता मूल्यांकन झालं का माहित नाही. माननीय मुंबई हायकोर्टात 5-5 जनहित याचिका पेंडिंग होत्या, त्याचं काय झालं माहित नाही. MSRDC अजून किती नुकसान भरपाई देणार माहित नाही. कोल्हापूर महानगरपालिकेने किती दिली माहित नाही. त्याच्यानंतर सर्वात वाईट गोष्ट, एवढे 500 कोटी देऊन सुद्धा आजही 29 पानी राहिलेल्या कामांची यादी आहे. आजही जी 2012-13 साली कंप्लीट करायची होती, आजही 2024 ला ती सगळी कामं पेंडिंग आहेत.
ही जबाबदारी कोण घेणार? ही जबाबदारी MSRTC घेणार, कोल्हापूर महानगरपालिका घेणार, सार्वजनिक बांधकाम विभाग घेणार की जिल्हाधिकारी कोल्हापूर घेणार? कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. तुम्हाला विश्वासाने सगळं तुम्हाला मी दिलं होतं तर तुम्ही तो ब्रिजचा ट्रस्ट केलेलाच आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर टोल प्रकल्पाचं कॅपिटल आउटले जाहीर करून वसूल झाल्यावर टोल वसुली आपोआप स्थगित झाली तर टोल ही संकल्पना निरंतर चालू राहील आणि जनताही कुरबुर करणार नाही. सर्वच देशात टोल आहे ही वस्तुस्थिती आहे, लक्षात घ्या. त्याची उदाहरण तुम्हाला मी देणार आहे. त्यांची यंत्रणा व्यवस्थित चालू आहे. आपल्याकडे ही संकल्पना खूप चांगली होती पण त्याची अंमलबजावणी नीट झाली नाही, त्याचा सर्वत्र विचका झालेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. आता तुम्ही मोठे मोठे कुठलेही देश घ्या पण तिथे टोल कुठे आहे? अनलेस फार मोठा फ्रीवे आहे, फार मोठा हायवे आहे किंवा एका मोठ्या नदीवर खूप खर्च करून ब्रिज बांधलेला आहे किंवा टनेल बांधलेला आहे तरच तिथे टोल आहे. आपल्याकडे हे मार्ग म्हणजे टोल शिवाय रस्ता नवीन देणारच नाहीत असं आपल्या मानगुटीवर भूत बसवलेलं आहे, लक्षात घ्या. जे दुर्दैव आहे. आणि आज 25 वर्ष झाली आहे ते भूत मोठं 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 होत गेलं. आज त्याचा भस्मासूर झालेला आहे. ही वस्तुस्थिती आहे आजची, हे लक्षात घ्या. तो आकडा तुम्हाला मी सांगितलेला 1998-99 साली MP मध्ये पहिला सुरू झाला राव प्रीतमपूर एरियामध्ये, म्हणजे जळगावच्या वरची बॉर्डर, तो जो वस्ती बुरानपूर असा जातो तिथे राव प्रीतमपूर एरिया आहे. तिथे भारतातला पहिला टोल सुरू झाला. महाराष्ट्राला सुरू झाला तो म्हैसाळला, सांगली, म्हैसाळ म्हणजे कर्नाटक बॉर्डरला, म्हणजे सांगली मिरज कडनं म्हैसाळ कर्नाटक तो नगर. पण ज्याला लाईमलाईट जो मोठा जो टोल किंवा प्रोजेक्ट आणि त्या जेवढे पॉसिबल झोल आम्ही मांडू शकतो तो असलेला म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवे. त्यांनी लाईमलाईटला आणला, म्हणजे एक्सप्रेसला पण आणला, टोल सिस्टमला पण आणला आणि टोल एक झोलला पण आणला. माझी चॅलेंज आहे मुंबई एंट्री पॉइंट. आता मुंबईला सगळे लोक गेले असते. मुंबई एंट्री पॉइंट इतक्या वाईट अवस्थेमध्ये आहे, इतक्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्या अगेन्स्ट गेलेल्या आहेत, विरोधात गेलेल्या आहेत. मुंबई एंट्री पॉइंट आज एका क्षणामध्ये बंद होऊ शकतो पण कोणी करतच नाही. इतके फ्रॉड्स आहेत. तो बंदच झाला पाहिजे इतक्या लायकीचा आहे तो मुंबई एंट्री पॉइंट. एनिवे हे झालं. मगाशी मी सांगितलं तुम्हाला, मी तुम्हाला 15 कलम पण सांगितलं. हे बघा, द यूज ऑफ वेल टॅक्सेशन आहे, हे राज्यघटनेचं कलम आहे, बरोबर आहे, पब्लिक फंड म्हणतात. त्याच्यानंतर सर्व्हिस रोड किंवा 1950 मूव्ह फ्रीली थ्रू आउट, हे तुम्ही म्हणताय ना, तो मूव्ह फ्रीली थ्रू आउट म्हणजे मला जे मुक्त विहार करायचं स्वातंत्र्य आहे ते तुम्ही हिरावून घेतलेलं ना. ह्याचा विचारच कोणी करत नाही, लक्ष का. तुम्ही या एका विषयाने राज्यघटनेलाच चॅलेंज केलेलं आहे आणि याचं कोणालाही सोय सुटत नाहीये दुर्दैवाने. त्याच्यानंतर हा 6 लेन अवॉर्ड 17 कागल 2 मिनिटात तुम्हाला एक्सप्लेन करतो. कन्सेशन पिरियड 20 होता, 2000ला सुरू झाला, 2022ला तो संपायला पाहिजे होता. म्हणजे कन्सेशन पिरियड सुद्धा संपलेला आहे तरी आज चालू झालंय. मग काय केलं त्यांनी? आज अवस्था काय आहे? आज पुण्यापासून तुम्ही कोल्हापूरला जेव्हा एक 4-5 वर्षापूर्वी गोष्ट आहे, जेव्हा रस्ता बऱ्यापैकी व्यवस्थित होता त्यावेळेला नॉनस्टॉप तुम्ही 3.5 तासामध्ये सुद्धा जाऊ शकत होते 240 किलोमीटर. आज तुम्ही ती गॅरंटी देऊ शकत नाही. मिनिमम 6 तास, 7, 8, विकेंडला 9, 10 काही झालेलं आहे. आणि काय म्हणतात त्याला, हलतच नाहीये कोणी आणि कोणाला रागच येत नाहीये. हे दुर्दैव आहे, बरोबर आहे. अच्छा, हा एक आणखीन एक क्लासिक टेक्निकल पॉइंट आहे. कुठलाही प्रोजेक्ट बांधल्यानंतर नवीन असो किंवा इम्प्रूव्हमेंट असो किंवा मेंटेनन्स जे काय फायनल कम्प्लिशन मिळाल्याशिवाय, बरोबर, त्याला एक पिरियड आहे. तुम्हाला कन्स्ट्रक्शनचा 2 वर्ष दिलेला आहे. त्याच्यावर तुम्हाला प्रोव्हिजनली टोल चालू करता येतो. त्याच्यानंतर परत पुढे 3-6 महिने एक्सटेन्शन मिळू शकतं. पण निदान कॉन्ट्रॅक्टमध्ये जो पिरियड लिहिलेला आहे त्याच्या पुढे जर हे जात असेल, कन्स्ट्रक्शन म्हणजे पूर्ण होत नसेल, तर तुम्हाला जोपर्यंत फायनल कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळत नाही, जी कॉम्पिटिटिव्ह अथॉरिटी देते,
म्हणजे तुमचे इंडिपेंडेंट कन्सल्टंट असतील, इंडिपेंडेंट इंजिनियर असतील, फायनल कम्प्लिशन सर्टिफिकेट जोपर्यंत एखाद्या प्रोजेक्टला मिळत नाही तोपर्यंत टोल आकारता येत नाही. बघा तर पुढचं स्टेटमेंट माझं ऐका. आजही पुणे सातारा, आजही सातारा कागल, आजही मुंबई पुणे एक्सप्रेसवे फायनल कम्प्लिशन सर्टिफिकेट नाही. तरी धडल्लेसे टोल चालू. इज इट नॉट अ ब्रीच ऑफ ट्रस्ट माणसाचा? इज इट नॉट अ इंजुरी टू युअर माइंड? विचारच कोणी करत नाही. या एकाच प्रोजेक्टमध्ये इलिगल कलेक्शन, हायर ट्रॅफिक, या सातारा कागलमध्ये तर टोल घेतला आणि सबमिटच केला नाही. 60 कोटीचं दोन बंगाल बाहेर आलं होतं. 60 कारवाई शून्य. काय करतात? ती कंपनी बॅन करतात. तीच कंपनी दुसऱ्या नावाने परत आतमध्ये येते. कुठल्याही नामची तुम्ही कॉन्ट्रॅक्टरची वेबसाईट बघा, कमीत कमी 40 ते 50 कंपन्या दिसतील. म्हणजे हे नाही तर हे नाही तर हे नाही तर हे नाही तर हे, पण ते बघतच नाही. अच्छा, ही नवीन कंपनी आहे, येऊ द्या. तो तर टेंडर फ्रॉड तर इतका आहे ना, तुम्ही इमॅजिनच करू शकता. आपल्याला फक्त खड्डे दिसतात. मी मगाशी म्हटलं ते फक्त 5% आहे. टिप ऑफ द आइसबर्ग. हिमनग हा हिमनग आहे पाण्याच्या खालचा. हे बघा, ओरिजिनली नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट साल 2000, त्याच्याकरता सेंट्रल रोड फंड स्थापन केला साल 2000. त्या अनुषंगाने कायदा केला CRF कायदा 2000. त्या अनुषंगाने पेट्रोल डिझेलवर सेस चालू केला साल 2000. आणि ते उद्दिष्ट काय होती? यातला एक तरी उद्दिष्ट आज 25 वर्षानंतर तुम्ही छाती टोपकडे म्हणू शकता का? तो जो चतुष्कोण क्वाड्रिलॅटरल वगैरे वगैरे जो केला होता, कल्पना चांगली होती का? उत्तम होती, वादच नाही, पण विस्तार. सेव्हिंग इन व्हेकल ऑपरेटिंग कॉस्ट आहे का? फास्टर कम्फर्टेबल जर्नी आहे का? रिड्यूस फ्युअल कन्झम्पशन आहे का? 87,000 कोटी लॉस फ्युअलचा काय चेष्टा आहे का? कुठल्या तरी छोट्या आफ्रिकन कंट्रीचं अख्खं वर्षाचं बजेट असेल. सेफर ट्रॅव्हल त्याहूनही नाही. बेनिफिट्स टू ट्रेड एस्पेशली इन मुवमेंट ऑफ पेरिशेबल मॅटर. विचारा ट्रान्सपोर्टवाल्यांना, ज्यांचे ट्रक जेव्हा अडकतात आणि भाजीपाला सडून जातो, किती नुकसान होत असेल त्यांना. रिड्यूस मेंटेनन्स कॉस्ट, रस्त्याची पण आणि व्हेकलची पण आहे का? आणखी उद्दिष्ट काय होती? NLTP प्राईम फोकसेस ऑन डेव्हलपिंग इंटरनॅशनल स्टँडर्ड्स रोड. काय म्हणतात? 2000 साली इंटरनॅशनल स्टँडर्ड रोड्स द्यायला पाहिजे टोल मध्ये, विथ फॅसिलिटीज, अनइंटरप्टेड फ्लो ऑफ ट्रॅफिक, विथ एनहान्स सेफ्टी फीचर्स आहेत का? बेटर रायडिंग सर्फेस आहे का? बेटर रोड ज्योमेट्री आहे का? हे बेटर रोड ज्योमेट्री इंजिनिअरिंग फ्रॉड प्रूव्ह झालेले आहेत. तुम्ही जर हा बघितला NH48 घोडबंदर टू तलासरी अहमदाबाद हायवे, तिथे जर 2-4 तलासरीला असे फ्लायओव्हर झालेत, असे ऍक्सिडेंट झालेत की इंजिनिअरिंग ब्लंडर रेल्वेने केली आहेत आणि ट्रक वरतून खाली पडले आणि माणसं मेली. इंजिनिअरिंग ब्लंडर्स तर एवढी आहेत ना, ते तुम्हाला कधीच तुमच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. वाईट अवस्था आहे. बेटर ट्रॅफिक मॅनेजमेंट अँड नोटिसेबल सायनेज. इथे सायनेज म्हणजे फक्त टोल प्लाझा, ते मात्र अगदी लाईनीने असतात. इलेक्ट्रॉनिक बोर्डचं उद्दिष्ट काय होतं की रोज किती टोल चालू आहे आणि किती बाकी आहे हे 2च आकडे अपेक्षित होते. तर लावतात काय? कॉस्ट शीट. एवढा खर्च झाला, एवढा वाढणार, एवढा इंटरेस्ट, हा किती वाढू शकतो मला. अरे जे नव्हतंच, जे नोटिफिकेशन कायद्यामध्ये नव्हतंच, भलतंच. ग्रेड सेपरेटर, ओव्हरब्रिजेस आणि अंडरपासेस आहेत का? बायपासेस. हे 2000 साली नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोजेक्टची वैशिष्ट्य होती. हे करणं अपेक्षित होतं, हे होणं अपेक्षित होतं. आज काय झालंय त्याचं? 25 वर्षात काय दिसतंय? लोकांना म्हणायचं टोल दिल्याशिवाय चांगला रस्ता मिळणार नाही, किंवा चांगले रस्ते हवे असतील तर टोल द्यावा लागेल. हे स्टेटमेंट तुम्ही बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकलं.
ऐकलं की नाही ऐकलं? मग माझा सवाल आहे, तुम्ही फुकट का जाता? तुम्ही फ्री का जाता? तुम्हाला मोफत प्रवास का? जगामध्ये जर 200 देश असतील, 100, 125, 150 लोकांकडे चांगले रोड आणि टोल आहेत. जगामध्ये एकमेव देश भारत जिथे हे चोचले, एकमेव. मी इंटरनॅशनल टोलचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. US प्रेसिडेंट सुद्धा गेला जात असेल ना, त्यावेळेला भरला जातो किंवा कट होतो, त्यांचं ऑफिस रिएम्बर्स करतं. मग त्यावेळेला तिथे फ्री हा विषय कोणाला कोणी का असेना, हे चोचले हे फक्त आपले ते. आता नावं खूप मोठी आहेत, जास्ती काय बोलत नाही मी. आणि किती ताफा असतो, काय असतो, या माध्यमातून ट्रॅफिक किती अडलं जातं, त्याच्यामुळे नुकसान किती सामान्य माणसाचं चिडचिड वगैरे होते. तर ही यादी फक्त बघा, यादी फक्त बघा. पहिले 4-5 सोडा, नाही मोठी माणसे असं गृहीत धरू. पण नंतर हे बघा, बरं हा एक असतो हा, पण फॅसिलिटी त्या कोड मधले सगळेच घेतात. आता दुर्दैव सांगतो, एक मला एक दाखवायचं तुम्हाला. प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. सो या व्यक्तीला ती सुविधा आहे. आपण क्षणभर गृहीत धरू, ओके ठीक आहे. 350 एक्झम्पशन फास्टॅग इश्यू केलेले, 350. म्हणजे त्या पीएमओ मध्ये जो काम करतो त्या सगळ्यांना फास्टॅग फ्री. का का हे सगळं काढून आम्ही काढलंय बाहेर. तर दुर्दैवाने आता आजकाल कोण छापत पण नाही, इतकी मीडिया पण व्हायचं नाही. होय, ते पण व्हायचं नाही सगळे. हे बघा, आता हे लिस्ट किती मोठी आहे. 2000 ते 2008 साली पहिले फक्त 4-5 होत्या. 2008 साली नवीन एक इंट्रोडक्शन आलं आणि डायरेक्ट ह्या कॅटेगरीज तुम्ही बघा, कोण 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 म्हणजे 34-35 कॅटेगरी झाल्या 4-5च्या. प्रश्न एक का? आता हे ठीक आहे, तुम्हाला हे दिसायला फार वाटेल अरे बापरे हे वगैरे वगैरे, सगळं मान्य आहे. विथ ड्यू रिस्पेक्ट. मला वाटतं फक्त आणि फक्त ॲम्ब्युलन्स आणि शववाहिनी आणि जर वॉर सिच्युएशन असेल तरच डिफेन्स व्हायला. हे 3 ॲब्सोल्यूट ज्युनियर रिझन्स आहेत, अदरवाईज नाही पाहिजे. माझं स्पष्ट मत आहे. कारण का, मला तुम्ही भरणार, माझी गोष्ट मी करणार, माझ्या खिशातनं करणार, प्लस सुविधा पण देणार नाही. ही सुविधांची यादी तर इतकी मोठी आहे ना की इंटरनॅशनल कोर्टामध्ये झाला पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे. तर हे चोचले करून घेतले. बरं, हे लिखित ऑन पेपर. अदरवाईज तिथे जाऊन बघा, कोणी आय कार्ड काढतो काय. आपण गव्हर्नमेंट म्हणून पाठी लावलेली असतील, आपण मांडायला गेलो तर टोल रोड ब्रिजेस ऍक्ट 1975 आणि सेंट्रल ऍक्ट 1874. ब्रिटिश इराचे हे जर टोल लावला गेला ना, ब्रिटिशांच्या काळातल्या कायद्यांचा आधार घेऊन हा टोल लावला गेला आहे. आता गरज आहे का मला? आता बरेचसे हे स्क्रॅप केले की नाही, आपण केले की नाही केले, मग हा का नाही गरज आहे? हा फॉर्म्युला आहे, पण ह्या फॉर्म्युल्याची पण इतकी वाट लावून ठेवली आहे ना यांनी. हे 2दा घेतलेले आहे, बरोबर आहे. आता हे फार टेक्निकली मी जात नाही. थोडक्यात साधा गोष्ट, 100 किलोमीटरचा जर रस्ता असेल नवीन, राईट, तर साधारणपणे हा आकडा पहिल्यांदा कारचा 60 रुपये वर येतो, बरोबर आहे. पण हा आपण फॉर्म्युला आता इतका तोडमोड करून स्वतःच्या डिझाईन करून, ज्याला कुठेही कायद्याचा आधारावर काय नाही, मी प्रश्न नंतर येतो असेल तर संपू दे मला, बरोबर आहे. तर हे होलसेल प्राइस इंडेक्सवर वगैरे 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 खूप खूप टेक्निकल विषय हा. त्याच्यानंतर
आपण आजही रोड करता, फक्त रस्ते करता, वन टाइम रोड टॅक्स, मोटर व्हेकल टॅक्स लोकल आरटीओला देतो स्टेट गव्हर्नमेंट, रोड टॅक्स लोकल कॉर्पोरेट पथकर लोकल कॉर्पोरेशनला देतो, एंट्री टॅक्स होते ते आता एंट्री टॅक्स कुठले मुंबई शहरांचे ठाणे वगैरे, पॅसेंजर आणि गुड टॅक्स स्टेट गव्हर्नमेंट, सेस ऑन पेट्रोल, सेस ऑन डिझेल हे स्टेटला वेगळा सेंट्रलला वेगळा. आता हे एवढं सगळं तुम्ही फक्त आणि फक्त रोड करता जर गोळा करताय, सर्व प्रकारचे रोड ग्रामपंचायत पण घेते, मग एकाच रोड करता एकाच रस्त्या करता 4-4 प्रकारचे हे डबल ट्रिपल टॅक्सेशन नाही का? हे कितपत योग्य आहे? हा फ्रॉड नाही म्हणायचं का? बरं ह्याची अकाउंटेबिलिटी कुठे आहे? मला सांगा, 2 लाख कोटी सेस गोळा होतो, कुठे खर्च करतात सांगतात का? माहिती आहे का तुम्हाला? हा मोटर व्हेकल टॅक्स तर हा तर कुठे घेतात? मोटर व्हेकल टॅक्स कुठे जातो? आजच्या त्याची किंमत आज 40,000 कोटी आहे दरवर्षीची. कुठे खर्च करतात? काही माहिती नाही. आणि सर्वात मोठं ब्लंडर वसुली करता 15 वर्षाचा, 20 वर्षाचा, 25 वर्षाचा कन्सेशन पिरियड, याला कुठलाही लॉजिकल किंवा कायद्याचा आधार नाही. आणि उलट पक्षी जर ज्या पद्धतीने वाहन संख्या वाढते, हा जर एक साधारणपणे 20 वर्षाचा अभ्यास केला तर आज 10 ते 12% सरासरी वाहन संख्या दरवर्षी वाढते. मुंबई पुण्यासारख्या मेट्रो, ए मेट्रो, टायर 1 टायर 2 मध्ये जर बघितलं तर तो आकडा 25% वाढतो. म्हणजे 20 वर्षापूर्वीची वाहन संख्या आणि आत्ताची वाहन संख्या पुण्यातली, त्याला काही ताळमेळच नाहीये. आणि हे दाखवताना 5% दाखवणार आणि ते गव्हर्नमेंट ऍक्सेप्ट पण करणार, सर्वे कॉन्ट्रॅक्टर करणार, गव्हर्नमेंट ऍक्सेप्ट करणार. त्याला कुठलाच आधार नाही, क्रॉस चेक नाही, ऑडिट नाही, काहीही नाही. आता सुविधा, युजर फॅसिलिटी, हा तर हक्कच आहे, हा दिला गेलाच पाहिजे. म्हणजे जर खराब रस्ते आहेत आणि टोल घेऊ नये तर मी तर म्हणतो फॅसिलिटीज पण नाही दिल्या तर टोल नाही दिला पाहिजे आपण, बरोबर आहे. रेस्ट एरियाज चांगल्या पाहिजे, बस बेस, बस थांबायला जागा, ऍडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट म्हणजे ट्रॅफिक होऊ नये म्हणून. आता याचा एक कलम सांगतो, पॉलिसी 2014ची आहे महाराष्ट्राची, सेक्शन 20 कायद्यामध्ये सेक्शन 20 कॅपिटल आउटलेचं मेन्शन आहे की कॅपिटल आउटलेपेक्षा जास्त टोल वसुली करता येत नाही. हे आम्ही कोर्टात प्रूव्ह पण केलं, सांगितलं पण की कॅश फ्लो पेक्षा जास्त रक्कम वसूल झालेली आहे, ताबडतोब बाय डिफॉल्ट सो मोठं थांबायला पाहिजे होतं, आम्हाला कोर्टात जायला लागतंय, बरोबर आहे. आणि दुसरं सेक्शन 20 पॉलिसी 2014 टोल पॉलिसी राज्य सरकार, त्याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे की ट्रॅफिक जाम होत असेल, गर्दी असेल, खराब रस्ते असतील, ट्रॅफिक यंत्रणा बरोबर टोल यंत्रणा बरोबर चालत नसेल तर चीफ इंजिनियरनी स्वतः दखल घेणं अपेक्षित आहे आणि त्यांनी कारवाई करणं अपेक्षित आहे. हे सगळं पॉलिसीमध्ये. आता पॉलिसी म्हटल्यानंतर पाळायला पाहिजे की नाही किंवा इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे की नाही? काहीही नाही. आपल्यालाच फोन करायला लागतात, आपणच 112ला फोन करतो, आपणच महामार्गाला फोन करतो, आपणच हेल्पलाईनला फोन करतो, आपणच कलेक्टरला फोन करतो, आपणच तलाठीला फोन करतो, आपणच लोकप्रतिनिधीला फोन करून शिवाय घालतो. गरजच नाहीये, सगळं सेट आहे पण होत नाही. हायवे पेट्रोल म्हणजे 24 तास गस्त. तुम्ही एक्सप्रेसवर किती बघता? इतके एक्सप्रेसला 24 वर्ष झाली. किंवा कुठलाही घ्या तुम्ही, ॲम्ब्युलन्स किंवा क्रेन, क्रेन जर बंद पडलेली तर ठीक आहे, कोणी म्हणणार नाही की तुम्ही फुकट द्या, पण लुटू तर नका. इथं क्रेनवाले कोणी येतो आणि 4-4-5-5 हजार तुम्हाला 10-10 किलोमीटरला एवढं ते भाडं सांगतात. इथेही लुटच आहे, बरोबर आहे. मी म्हटलं नाही, तो खालचा हिमनग केवढा मोठा आहे बघा. त्याच्यानंतर मीडियम प्लांटेशन, हायवेवरनं जाताना 6 फुटी तुमचं हे पाहिजे, झाडाची उंची पाहिजे, जेणेकरून पलीकडचं लाईट समोर येत नाही. पण कुठे दिसतं का तुम्हाला? एक तरी प्रोजेक्ट दाखवा की कन्सिस्टंटली अख्ख्या प्रोजेक्टवर व्यवस्थित पलीकडचा लाईट येत नाहीये. आता लाईट आलाय म्हणून मी धडकलो किंवा पलीकडनं आला, अशा ऍक्सिडेंट मध्ये लोक हाकलाच पेलेले का? तर हे प्रोजेक्ट मध्ये पाठवलं नाही. एक्सप्रेस गेल्या महिन्यामध्ये तुंबलेला का? कारण ड्रेनेज नाही. जो प्रोजेक्ट वर्षाला 1000 कोटी कलेक्शन करतो, हे बेसिक सुविधा घेता येत नाही.
युजर फॅसिलिटीमध्ये फक्त ही एफिशियंटली राबवली जाते एकच, पण तो सुद्धा अनहायजेनिक आहे, तो सुद्धा गुंडगर्दी आहे, तो सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन न झालेले स्टाफ आहे, ते सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत, लाइटनिंग वगैरे खूप काही आहे. सर्व्हिस रोड ऑन सेपरेशन, हा तर सर्व्हिस रोड चांगल्या प्रोजेक्ट इतकाच चांगला सर्व्हिस रोड द्यायला लागतो. माझ्या आयुष्यात 20 वर्षामध्ये मी एकही सर्व्हिस रोड चांगला दिलेला बघितला नाही. त्याच्यानंतर रॉंग एस्टिमेशन आणि बऱ्याचशा गोष्टी मी त्या ह्याच्याबद्दल सांगितला. आणखीन एक नियम आहे की जो पाळलाच जात नाही. ज्या वेळेला वाहन संख्या 1 लाख कार पर युनिट क्रॉस होते, कार पर युनिट म्हणजे कारला काहीतरी 1.1, एलसीबीला 2 आहेत, बस ट्रकला 3 आहेत, आणखी हायर एचएमबीला 4.1 असं म्हटलं जातं, युनिट म्हणतात, टेक्निकल भाषा आहे. तर साधारणपणे 1 लाख कार पर युनिट म्हणजे वाहन संख्या साधारणपणे 70-75 हजार असते सगळी मिळून ना, कार पासून वरती, टू व्हीलर 3 व्हीलर नाही. हा जेव्हा आकडा क्रॉस होतो तेव्हा तुम्हाला टोल दरवाढ करता येत नाही, हा नियम आहे. एक तरी प्रोजेक्ट आहे का भारतामध्ये, एकही नाही की हा नियम पाळतो. हा नियम का आलेला आहे? कारण वाढलेल्या वाहन संख्येचा फायदा तुम्हाला मिळतो, म्हणून तुम्ही टोल दरवाढ करता कामा नये. आता स्पष्ट ह्याच्यातला गर्भिदार्थ किंवा हा नियम आहे. एकही प्रोजेक्ट, आज एक्सप्रेसेस बघा 140 वरनं जो सिलसिला सुरू झाला, आज 270 झालेला आहे, 310 झालेला आहे मला वाटतं आता, 325. आणि एक्सप्रेसच्या बाबतीमध्ये तर मी आणखीन एक तुम्हाला गोष्ट दाखवणार आहे. मी बघायची कन्सर्वेटिव्ह स्टेट ऑफ फंड तुम्हाला दाखवलं. हा ड्युरिंग अ नीट आहे का, ड्युरिंग अ साइट विजिट टू रिव्ह्यू द ऑनगोइंग वर्क, ही गोष्ट साधारणपणे 2-2.5 वर्षापूर्वीची आहे. वर्क ऑन मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे अर्ली दिस मंथ. He was at his candid best when asked why journalists do not get free passes for toll booths. He bristled and said, "मैं फोकट क्लास का समर्थक नहीं हूँ." स्टेटमेंट तर असेल कोणाचे. Loosely translated in English, that means I don't believe in culture of freebies. हे स्टेटमेंट होतं माननीय नितीन गडकरी साहेबांकडे. व्हिडिओ व्हायरल झाला. मग टोल भरणारा एक व्यक्ती, मतदार, करदाता, पॅसेंजर, माझं स्पष्ट म्हणून तुम्ही का जाता, तुम्ही का जाता मोफत, म्हणजे लोकांसांगे ब्रह्मज्ञान आहे की नाही. आणि कोणीच विचारत नाही, कोणीच क्रॉस क्वेश्चन करत नाही. मी तर केवढे प्रॉब्लेम तुमच्या समोर मी ठेवले. एक आरटीआयचा अभ्यास करायला किती डॉक्युमेंट वाचायला लागतात आणि बघायला लागतात. शेवटची 5 मिनिटं घेतो, व्हिडिओ दाखव ना, ते काय 1.5 मिनिटाची मिळते. बिट डॉक्युमेंट विथ शेड्यूल, एक 800 पानांचं डॉक्युमेंट असतं. कंप्लीट कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंट विच कन्सिस्ट ऑफ व्हेरियस अग्रीमेंट्स लाईक कन्सेशन, हे साधारणपणे 20-25 पानांचं असतं. परत एमओयू असतो, स्टेट सपोर्ट अग्रीमेंट असतं, स्कोप ऑफ वर्क असतो, त्याच्यामध्ये दुनियाभरचे शेड्यूल बी, ड्रॉइंग्स असतात रस्त्याचे. त्याच्यानंतर ट्राय पार्टी अग्रीमेंट, सब कॉन्ट्रॅक्ट, स्पेशल पर्पज व्हेकल जर गव्हर्नमेंट सपोर्ट केला असेल, नोटिफिकेशन. त्याच्यानंतर कलेक्शन आधी सर्व्हे करायला लागतो, डेली, मंथली, इयरली ऑडिटेड स्टेटमेंट. हे सगळे डॉक्युमेंट एका टोलचे बघा. तुम्हाला जर एखादी कोर्टात केस करायला जायचं असेल ना, तर हे सगळं करायला लागतं. हे आम्ही लोकांनी केलंय. आम्ही थकलेलो नाही, कारण विषयच आहे. मला मी स्टेटमेंट काय केलं, आजच्या घडीला जर अख्खा देश एकवट होऊ शकतो तर तो म्हणजे एकच सब्जेक्ट आहे, टोल. एक छोड, एकच. कारण तो जात भेद, रंगभेद, नीती, लिंग बिंग काही बघत नाही. सरसकट सगळ्यांना प्रॉब्लेम आहे. सरसकट अख्ख्या देशाला हा प्रॉब्लेम आहे. भस्मासूर, वाळवी लागली, वाळवी. मी म्हणतो टोल मुक्त महाराष्ट्रापेक्षा तुम्ही जी वाट लावली आहे ना, ती पहिले नीट करा.
किंवा जो हक्क आहे तो द्या पहिला. एकही स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ऑडिटमध्ये हे कुठलेही आकडे येत नाही. तुम्ही सुविधा नाही देणार, सोयी नाही देणार, वरती आमची मुस्कटदाबी करणार, रोड नाही देणार, इंटरनॅशनल स्टँडर्ड तुमच्या काय नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये तुम्ही काय कमिट केलेलं, आज काय बोलताय. बरोबर आहे. टोलची टोल प्लाझाची वेगाने वाढणारी संख्या काय आहे, म्हणजे याला काय अर्थ आहे का. Dubai, United Arab Emirates, has become a star on the world stages of finance, tourism, construction and transportation. When the Roads and Transport Authority of Dubai needed help to manage congestion, they turned to Transcorp in order to provide an immediate solution to support their rapid growth. The result, their toll collection system, SALIC, with its focus on enhancing mobility, embodies a number of innovations in the tolling industry. SALIC is an all-electronic open road toll collection system. It is a free-flow system operating at highway speeds with no plazas, gates or other impediments to traffic flow. It is also maintained completely above the road from walkways inside the cladded gantries, requiring no closures for regular maintenance. SALIC also features the world's widest free-flow tolling zone at 40.3 metres, spanning 7 lanes in one direction. The readers in the gantries communicate with Transcorp's high-performance, low-cost windshield sticker tag. With no batteries and the ability to operate without degradation at very high temperatures, the sticker tag was a perfect fit in Dubai's desert climate. As an all-electronic system, it was essential to distribute over 500,000 tags in less than 1 month before system opening. To achieve this, the RTA teamed with 4 retail partners, creating a network of over 150 outlets offering SALIC tank kits for sale. These partners include petrol stations and banks, giving unprecedented availability of the kits prior to operations. In addition, SALIC customers can top up at these retail locations, as well as through the automated teller and cash deposit machines of our banking partners and over the web. In the highly connected United Arab Emirates, where there are more mobile phones than people, utilization of the Mobile Short Message Service, or SMS, was a natural fit for communicating with the SALIC customer base. SALIC sends account updates and notifications, such as low balance conditions, via SMS in both English and Arabic. Stated the Classic example of successful toll हँडल कसा करतात. शेवटी जाता जाता जो ॲक्च्युली विषय होता, सुप्रीम कोर्टाची एक केस आहे 2015, केस नंबर 509. केस हीच होती, बॅड रोड्स आणि टोल का द्यावा. त्याच्यावर सुप्रीम कोर्टाचा ही अवेलेबल आहे, पब्लिक डोमेनमध्ये आहे. तुम्हाला मी त्याचा एक क्लॉज 22 वाचून दाखवतो. The levy and collection of toll in the case at hand is obviously on the assumption that the road is being properly maintained and that for its continued maintenance and upkeep of users of the road must contribute so that the government is reimbursed the expenses incurred by it. In case, however, the maintenance of the road is absent, बघा हे सुप्रीम कोर्टाचे शब्द आहेत, is absent or is significantly poor as appears to be the position in the case at hand, recovery of toll at the stipulated rate would be rendered unfair and unjustified. कोण म्हणते हे 2015 आहे. आता शेवटचा पॉईंट, टोल या शब्दाचा अर्थ काय होता आणि आपण त्याचं काय करून ठेवलं. द कॉन्सेप्ट ऑफ टोल, बरं हे सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरमधलंच आहे, हे सगळं सुप्रीम कोर्टने शोधून लिहिलेलं आहे. The concept of toll is derived from English jurisprudence shown of connotations which are historically irrelevant in this country. A toll, T-O-L-L, may be defined as a sum of money taken in respect of a benefit arising out of the temporary use of land. Temporary use of land. 25 वर्ष टेम्पररी होता. It simplifies some consideration moving to the public either in the form of a liberty, privilege or service. In other words,
for the valid imposition of a toll, valid imposition of a toll, there must be a corresponding benefit. हे कोण म्हणते? मिळते आपल्याला करस्पॉन्डिंग बेनिफिट. आणि टोल टेम्पररी घेतलेल्या लँडवर इम्पोज केलेला 25 टेम्पररी होता आपल्याकडे. तुम्ही अख्ख्या भारतातला कुठलाही टोल कॉन्ट्रॅक्ट सांगा, कुठलाही, नॉट अ सिंगल टोल कॉन्ट्रॅक्ट इज ट्रान्सफर्ड, नॉट अ सिंगल. एवढा तो झोल झालेला आहे. आणि वसुली म्हणाल आजची त्याचा काही 500चा टोल कोटीचा प्रोजेक्ट असू दे, 1000 कोटीचा असू दे का 2000 कोटीचा असू दे, जी वाहन संख्या आहे ना त्याच्यावर सगळे ठरत असतात. बरोबर आहे. तर आजच्या घडीला सुद्धा 5 ते 7 ज्या पद्धतीने वाहन संख्या वाढते त्या पद्धतीने जास्तीत जास्त 5 ते 7 वर्षात त्याचा कॅश फ्लो वसूल होतो आणि होतो. पण एकही प्रोजेक्ट दाखवत नाही, कारण अंडर ऑलमोस्ट 50% आहे. 100 वाहनं जाणार, दाखवणार 50. ही वस्तुस्थिती आज फास्टॅगच्या युगात सुद्धा उपलब्ध म्हणजे आहे, दुर्दैवाने आहे. कॅन यू इमॅजिन? आता हे नॅशनल हायवेवरचे 1013 टोल 2024 वर्षामध्ये 0 1013. आणि प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटचे जर बघितले तुम्ही तर ते प्रत्येक 50 वेगळे. ते महाराष्ट्र असो, कर्नाटक असो, कुठलंही राज्य घ्या, की मी म्हटलं ना की गोवा किंवा पॉंडिचेरी किंवा नॉर्थ ईस्ट सोडलं तर त्यांचे सगळ्यांची मिळून 1000. आणि 60 मधले जर कमीमध्ये 60 किलोमीटरमध्ये जर 2 टोल असतील तर 1 टोल बंद करू. रेकॉर्डेड स्टेटमेंट आहे संसदेतलं. पण अगेन कागद काढला नाही, आदेश काढला नाही, नोटिफिकेशन नाही, पिवळी पट्टी बोलले 200 मीटर फलाना नेमका 200 मीटरचा तर परवाची स्टेटमेंट आहे. गहजब म्हणजे फ्रॉडच केला लोकांनी. मे 2021ला स्टेटमेंट नोटिफिकेशन होतं की 200 मीटर झाला तर फ्री सोडलं जाईल. परवाची गोष्ट या 4-5 गेल्या आठवड्यातली की ते नोटिफिकेशन आम्ही मागे घेतो. कोण म्हणताय? मिनिस्ट्री. का इम्प्लिमेंट होत नाहीये? मग विचार जनतेचा, पॅसेंजरचा करायचा का कॉन्ट्रॅक्टरचा करायचा? हे ढळढळीत दिसतंय तुम्हाला. आणि म्हणूनच मी म्हणतो इट इज अ ब्रॉड डे लाईट प्रॉब्लेम. दिवसा डवळ्या दरोडा आहे. कोणीही चॅलेंज करा आम्हाला, कोणीही समोर बसायचं. एवढं म्हणजे मी म्हटलं ना की एका फ्युचरमध्ये फक्त मुंबई एंट्री पॉईंट किंवा फक्त मुंबई पुणे एक्सप्रेस ठेवा, एवढं मोठं लेक्चर होईल. एकच प्रोजेक्ट किंवा फॉर दॅट मॅटर तुम्ही भारतातलं कुठलाही प्रोजेक्ट घेऊन या. चला, मग गेल्या महिन्यामध्ये म्हणजे यमुना एक्सप्रेसवे, यमुना एक फुल साईज 8 का 12 टायरचा फुल साईज चालता मध्येच खाली बसला. अख्खा ट्रकचा रोड यमुना एक्सप्रेसवे धसला. आणखीन काय पाहिजे ब्लंडर तुम्हाला? त्याच्यावर विमान उडवणार होते. यमुना विमान उडवणार. सर, आता ते नवीन सांगितलं तर की आम्ही स्पेस टेक्नॉलॉजी वापरत असतात ना, तो काय प्रकार आहे? तिकडे टोल बांधणार असतो. नाही, खरंच माहिती मी स्टेटमेंट मी पण ऐकलंय. काय कितीही कॅमेरे लावा, मी तर आम्ही एवढे डिफरन्सेस MSRTCचा वाहन संख्येचा सर्वे, नॅशनल हायवेचा सर्वे, लोकल कॉन्ट्रॅक्टरचा सर्वे, तिघांचे वेगवेगळे आकडे एकाच प्रोजेक्टचे खुलेआम लूट दाखवलेली आहे. खुलेआम अनेक तक्रारी करून झाल्या, केसेस झाल्या, सगळं झालं. पण हे काय थांबायला मागत नाही. भस्मासूर हा एकमेव शब्द आहे. आणि आता परत एक स्टेटमेंट करतो. हा एकच सब्जेक्ट असा आहे की तो आज अख्ख्या भारताला एकत्र, अख्खा भारत म्हणजे मी
सामान्य माणसांची गोष्ट करतोय. अख्ख्या देशाच्या नागरिकांना एकत्र आणू शकतो इतका पसरलेला आहे, पोखरलेला आहे मराठीमध्ये. थँक्यू. संजय शिरोडकरांचे मनापासून धन्यवाद, कारण हे त्यांचा लढा मी गेली 15 वर्ष बघतोय. कुठंतरी थोडंसं मलाही त्याच्यात भाग घेता आला. निदान त्या एक्सप्रेसवेच्या केसमध्ये हा थोडासा मला त्याचा आनंद आहे. पण खरंच परिस्थिती अतिशय वाईट आहे आणि संसदेतल्या घोषणासुद्धा पाळल्या जात नाहीत. हे दुर्दैव आहे. कारण पहिलं ती गोष्ट जर करायची झाली तर पहिला टोल त्या सोमाटणे फाट्याचाच बंद करावा लागेल. कारण लोणावळ्याच्या टोलपासून तो फक्त 32 किलोमीटरवर आहे. त्यामुळे 60 किलोमीटर अंतरातला पहिला तो टोल बंद करावा लागेल. आत्तापर्यंत या घोषणा 3 वेळा झाल्या. तो टोल आजही सुरू आहे आणि तिथे उपोषण केलं एका माणसाने. त्यांनी तिथं आंदोलन केलं. त्या माणसाचा खून झाला. कोणी केला असेल माहीत नाही, पण खून झाला ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे दुर्दैव असं आहे की टोल या विषयामध्ये सामान्य माणूस लक्षच घालत नाही. जाऊ दे मरू दे म्हणतो, टोल द्या आणि जा पुढे एकदाचे. रस्ता खराब असू दे, टोलला लाईनी असू देत, सामान्य माणसाची सहनशक्ती इतकी उच्च कोटीची आपल्या देशात की त्याला तोड नाही. त्यामुळे हे म्हणतात तसं खरंच सामान्य माणूस एकत्र येईल आणि काहीतरी करेल याच्यावर माझा तरी विश्वास नाही. परत एकदा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.